नमस्कार, नमस्ते. फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. फलटण तालुक्यातील सर्वाधिक मोठी ग्रामपंचायत असलेल्या विडणी ग्रामपंचायतची पोटनिवडणूक दिनांक 23 एप्रिल रोजी संपन्न होत आहे. तब्बल 9 जागांसाठी 28 उमेदवार या ठिकाणी 28 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. अंतिम दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 9 जागांसाठी तब्बल 28 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यामधल्या एका जागेसाठी केवळ एकच उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे ती जागा बिनविरोध होणार असल्याचं निश्चित झालेलं आहे. उर्वरित 8 जागांसाठी आता 27 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून पुन्हा एकदा आता विडणीचे राजकीय वातावरण तापणार आहे. नुकत्याच झालेल्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये विडणीमध्ये तुल्यबळ लढत आपल्याला पाहायला मिळाली होती, ज्या ठिकाणी पंचायत समितीचे सचिन अभंग अध्यक्ष हे जेमतेम 143 मताधिक्याने विजयी झाले होते. यामुळे आता पुन्हा एकदा 8 जागांसाठी या ठिकाणचे लोकनिर्वाचित सरपंच सागरभाई अभंग आणि श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉक्टर बाळासाहेब शेंडे यांच्यामध्ये काटेकी लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आता संपली असून उमेदवारी अर्ज छाननी आणि त्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात किती उमेदवार राहणार हे 2 दिवसांमध्ये स्पष्ट होत असतानाच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आता कोणी कोणी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत हे आपण पाहणार आहोत. विडणी ग्रामपंचायतच्या प्रभाग 6 मध्ये एकूण 6 प्रभागामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने प्रभाग 1 मधील सर्वसाधारण स्त्री प्रवर्गाची जागा ही बिनविरोध झालेली आहे. या जागेसाठी केवळ एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. यामध्ये भारती श्रीरंग नाळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे. याच प्रभागातील याच वॉर्डातील सर्वसाधारण जागेसाठी मात्र 6 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. यामध्ये सुरेश बाळासो कोकरे, त्याबरोबरच दत्तात्रय भिवा अब्दागिरे, आशिष अनिल देशपांडे, त्याचबरोबर भरत रघुनाथ कोकरे, त्याबरोबरच महादेव बापराव सुळ, जगन्नाथ रामचंद्र कोळेकर यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. वार्ड क्रमांक 2 मध्ये सर्वसाधारण खुला प्रवर्गासाठी 1 जागा आहे. या जागेसाठी प्रमोद बापू जगताप, अनिल तात्याबा जगताप, विशाल भानुदास जगताप, कैलास कोंडीबा जगताप, नचिकेत बबन जगताप या 5 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. वार्ड क्रमांक 3 मधील ओबीसी महिलेची जागा आहे. त्या ठिकाणी 2 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत. यामध्ये वैशाली शरद कोल्हे, मनीषा रामराव नाळे असे 2 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. वार्ड क्रमांक 4 मध्ये अनुसूचित जाती स्त्री 1 जागा आहे. या ठिकाणी लक्ष्मी सागर कांबळे, पुष्पा बाळू जगताप, सुज्वला सुनील वाघमारे या 3 महिला उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. वार्ड क्रमांक 5 मध्ये अनुसूचित जातीची 1 जागा आहे. यासाठी 5 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. प्रमोद बापू जगताप, योगीराज सुरेश जगताप, अनमोल नंदकुमार जगताप, सुभाष विठ्ठल शेलार, सचिन नाथा जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. वार्ड क्रमांक 6 ओबीसी प्रवर्गासाठी जागा राखीव आहे. या ठिकाणी प्रामुख्याने राजीव रघुनाथ पवार, विश्वजित दिलीप पवार, अमोल पवार, अशोक नाना अभंग, त्याबरोबरच वार्ड क्रमांक 6 सर्वसाधारण स्त्री 1 जागा आहे. या जागेसाठी उज्ज्वला रोहिदास बनकर, शांताबाई विष्णू गाडे अशा प्रकारे 2 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. एकंदरीतच 9 जागांपैकी 1 जागा बिनविरोध झालेली आहे. तर उर्वरित 8 जागांसाठी 27 उमेदवार असे एकूण 9 जागांसाठी 28 उमेदवारांनी विडणी ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. एकंदरीतच 17 ग्रामपंचायत सदस्यांपैकी 9 सदस्य हे गेल्या वर्षी ग्रामपंचायत कार्यभारात हस्तक्षेप केल्यामुळे अपात्र ठरवण्यात आले होते. त्यांची पोटनिवडणूक सध्या होत आहे आणि यामुळे पुन्हा एकदा आता लोकनिर्वाचित सरपंच सागर अभंग आणि श्रीरामचे चेअरमन डॉक्टर बाळासाहेब शेंडे यांच्यामध्ये कडवा संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तुम्हाला काय वाटतं? विडणी ग्रामपंचायतच्या ज्या 8 जागा आहेत या प्रत्येक वॉर्ड मधील प्रत्येक जागेसाठी कोण विजय होईल जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा. चॅनलवरती नवीन असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.